कृतज्ञतेची भावना आहे की बाबांनी आमच्यासाठी एवढं केलं तर अल्पसा आम्ही फेडायचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरांचे 10,000 व्याख्यान झाले असं त्यांनी आता सांगितलं. आकडा कुठेचा नसताना त्या बाबतीत ते दक्ष आहे. सर इथे त्यांच्या तोंडाचे आहे की मला फक्त 1857 साली युद्ध 1857 साली झालं एवढं एकच सांगितलं. पण मला एक आठवलं याच्यावरून की बाबासाहेब पुरंदरांच्या व्याख्यानाने अध्यक्ष असा योग आला होता. तो मी सांगला होता पाडल्याला त्यांचं व्याख्यान केलं आणि अखंड 2 आणि तिकीट थरथरत होतो. शिवाजी महाराजांचं त्याच्या बाबासाहेब सांगणार आणि काय बोलणार. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबांनी सुरुवात केल्यानंतर अंगावर काटा ते म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न सार्थ झालेला आपला हा दिवस आहे. त्या दिवशी गोवा मुक्ती झाली होती आणि गोव्यामध्ये आपलं राज्य आलेलं होतं. त्या दिवशी हे व्याख्यान पहिलं झालं. पहिल्या दिवशी 100 माणसं होती. पुढे गावात जवळ असं व्याख्यान झालं आणि तिसऱ्या व्याख्यानाला तुम्हाला सांगतो पाडले उपनगर असल्यामुळे आमचं सगळे जीवन धोक्याच्या वेळेवरती असतं. लोक म्हणजे शेवटी लोक सांगितलं होते आणि उद्या सकाळच्या लोक निघतो आणि बाबा सकाळी 4 वाजेपर्यंत बोलत होते. मात्र मुख्य लोक ऐकत बसलेले होते. याचा मला सगळ्यात महत्वाचा आनंद अतिशय मोठा आनंद आहे. योगामध्ये झालंय परंतु झालं हे खरं आहे. आज बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये एक मला निराशेचा सूर दिसला. मला फार वाईट वाटलं. कारण आयुष्यामध्ये त्यांना प्रयोजन सापडलेलं आहे, चांगलं उदात्त प्रयोजन सापडलेलं आहे. अशी माणसं निराश झाली तर व्हायचंच असं. कोणीतरी रस्ता कचरा साफ करत होता आपल्या गल्लीतला तर एखादी विचारलं की एवढासा साफ करून काय होणार आहे. थोड्या जगात एवढासा साफ कचरा काढलेली एक जागा राहील. सगळं शहर काय मला साफ करता येतं. बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य हातात घेतलं की लाखो लोकांच्या मनामध्ये त्यांनी दिव्याचे प्रज्वलित केलेले आहेत त्याची त्यांनाही कल्पना नाही. मला सामान्यतः कोणाचा फारसा हेवा वाटत नाही. पैशाविषयाबद्दल तो मुळीच वाटत नाही. पण मला बाबांचा भयंकर हेवा वाटतो की एक उदात्त प्रयोजन जीवनात मिळावं हा केवढा योग आहे. सामान्य माणसाला लागणार नाही. तुम्ही काय करता या प्रश्नाचं अभिमानाने उत्तर देणारे फारसे लोक सापडणार नाही. चालू आहे ठीक आहे. तर सुरुवातच झाली देण्यासाठी बाबा म्हणाले एक मागण्या शेवट होता की रोजचा जी हात होता 100व्या वर्षापर्यंत बोर्ड झाला पाहिजे असं आहे सगळ्या लोकांची आमची. तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिवसा शेवटच्या दिवसापासून सुरुवातीचा गेलो जातो. पण तो बोर्डच झाला पाहिजे. तो बोर्ड करण्याचं त्यांच्या हातात होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बोर्ड करून ठेवलेला. त्यांच्या हातून ते कडू होणंच शक्य नाही. अशा समारंभाला मला अनेक ठिकाणी गौरव झाले. पण ह्या समारंभाचं अध्यक्षपद मिळालं हा मला पूर्ण भूषणपेक्षाही जास्त मोठा गौरव वाटतो.